नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर आज ना मी सकाळी सकाळी रेडी झालेली आहे आणि निघालेली आहे कुठेतरी म्हणण्यापेक्षा मी निघालेली आहे परभणीला आणि तिकडेच माझं माहेर आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी आणि मी आज सिद्धूला घरी ठेवून चाललेली आहे. आणि आहोंनी काय आज मला सोडलं नाही, कारण त्यांची ड्युटी आहे, त्यांना खूप अर्जंट काम आहे. ते म्हटले तू जा आता कसं तरी. तर फायनली मी बसमध्ये बसले आणि निघालेली आहे. तर आता फायनली मी माझ्या मामाच्या गावाजवळ आहे. तर हे ना माझ्या मामाच्या गावचं शिवार आहे आणि त्यांना लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं आपण शूट घ्यावं. तर खूप छान वाटतं बघा, जेव्हा आपण लहानपण आठवतो, जेव्हा मामाच्या गावी यायचो, खेळायचो, इकडे तिकडे फिरायचो, तेव्हा खूप छान वाटायचं. तर हे माझ्या मामाचं गाव आहे, रोडवरतीच आहे. तर म्हटलं चला आपण थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे. तर एकदम छान वातावरण आहे इथलं आणि ही जी नदी आहे ना, एवढ्या लांब आम्ही कपडे धुण्यासाठी येत होतो. तर एकदम भरून असायची नदी, ती आता एकदम कोरडी पडल्यासारखी आहे, एकदम कमी पाणी आहे तिला. तर चला आता आपलं अर्जंट काम आहे, त्यासाठी आपण कुठेही न थांबता मी जाणार आहे. तर फायनली मी आत्ता परभणीमध्ये पोहोचलेली आहे, एंट्री केलेली आहे इथे. तर काम करून मला वापससुद्धा जायचं आहे. तर खूप दूरचा प्रवास आहे, छत्रपती संभाजीनगर ते परभणी. बसनी दूरचं आहे, ट्रेननी खास परवडलं असतं, पण मला वाटलं बसने मी लवकर पोहोचेल. पण बसनी इतका जास्त वेळ घालवला ना, बराचसा वेळ. तर हे बसस्टँड आहे बघा परभणीचं, एकदम चेंज झालेलं आहे. नवीन बसस्टँड बनले आता. जुनं बसस्टँड थोडंसं वेगळं होतं. त्याच ठिकाणी बसस्टँड बनले, पण नवीन बनलेलं आहे. तर फायनली आता ज्या कामासाठी आलेली आहे मी तिकडे चाललेली आहे. तर हे परभणीचं मार्केट आहे आणि या ठिकाणी माझं काम होतं, तेच मी तर केलेलं आहे. तर त्यांनी मला भरपूर वेट करायला लावला. आणि हे मार्केट आहे बघा परभणीचं. इथं खूप छान छान कपडे वगैरे मिळतात आणि रिजनेबल रेटमध्ये सुद्धा मिळतात बरं का. तर मी कुठेच उतरले नाही. आता मी सरळ चाललेली आहे माझ्या घरी. घरी म्हणजे माझ्या माहेरच्या घरी. तर फायनली मी घरी पोहोचलेली आहे आणि हे आहे माझं माहेरचं घर. तर इकडे जे वहिनीने धम्मचक्र स्वतःच्या हाताने बनवून लावलेलं आहे, तेच मी तुम्हाला थोडं दाखवलं. आणि इकडे आहे काव्या. कुठून आली तू आता? दुबई. दुबईहून? इंडियामध्ये? हां. बरं, कसं इंडिया छान आहे का? हो. का दुबई छान आहे? ही आमची आई. दादा कुठे गेला रे? हे दादा. तर ही होती काव्या, म्हणजे माझी गोड अशी भाची. आणि तिकडे आहे भाचा, इकडे आई आहे. तर माझा भाऊ आलेला आहे बऱ्याच दिवसानंतर. दुबईवरून घरी आला होता. तर मी म्हटलं चला सहज भेटून जावं आता. पण ते दोघंही घरी नव्हते, ते बाहेर गेले होते. आणि हे जे धम्मचक्र दिसते ना, ते वहिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे बघा. खूप सुंदर असं धम्मचक्र त्यांनी बनवलेलं आहे. तर जवळून दाखवते थोडंसं. तर हे बघू शकता, एकदम छान असं त्यांनी धम्मचक्र बनवलं होतं. त्यांची काही माझी भेट झालीच नाही. तर म्हटलं आता सिद्धू पण घरी आहे, त्यामुळे मी काही राहिले नाही आणि थांबलेसुद्धा नाही. तर मी डायरेक्ट आले स्टेशनला. तर हे आहे परभणीचं रेल्वे स्टेशन. तर सिद्धू घरी असल्यामुळे मला अजिबात कुठेच थांबता आलं नाही. तरी पण मला बराचसा उशीर झाला होता आणि संध्याकाळी 6 वाजता ट्रेन होती. तर त्याचीच मी तर वाट बघत बसले होते. फायनली ट्रेनमध्ये बसले, तर ट्रेनची अवस्था बघा कशी आहे. एकदम पसाऱ्याने भरली आहे, माणसं कमी आणि त्यामध्ये पसारा जास्त भरलेला आहे. तर बघू शकताय लेकरं बाळं कसे झोपलेले आहेत. वरती एवढा मोठा पसारा आणि खाली छोटे छोटे लेकरं झोपलेली आहेत. खरंच खूप बेकार अवस्था आहे या ट्रेनमधल्या. म्हणजे ट्रेनमध्ये प्रवास करणं एवढं पण सोपं राहिलं नाही आहे. एवढं म्हणजे गर्दी तर असतेच असते, पण पसारा पण तेवढाच लोकांनी याच्यामध्ये भरलेला आहे. आणि त्यामध्येच लहान लहान लेकरंसुद्धा झोपले होते. खूप जास्त वाईट वाटत होतं. तर ट्रेनमधून मी उतरले आणि खूप थंडी वाजत होती. म्हटलं चला थोडासा चहा घेऊया. आणि मला सिद्धू आणि हे पण इकडं घ्यायला आलेले आहेत. मी उतरल्या ते दोघंजण मला दिसले आणि माझ्या अगोदरच ते मला घेण्यासाठी आले होते.
कारण मला बराचसा उशीर होणार होता. तर मस्त इथे कडक कडक चहा घेतली आणि जेवायला शोधत होतो काहीतरी भेटतंय का इथे, पण इथे काही दिसलं नाही मला जास्त, आणि जे होतं ते काही जास्त मला आवडलं नाही. म्हटले चला आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन आपण काहीतरी घेऊया पार्सल. तर आम्ही फायनली इथं थांबलेलो आहोत आणि इकडे एवढा अंधार झालेला आहे. इकडे नर्सरी आहे बाजूला आणि इकडे बघा सिद्धू खूप जास्त थंडी वाजत होती त्याला, पण घरी पण मुलं सोडता येत नाहीत. तर इथे बघू शकताय एकदम मस्त अशी नर्सरी फुललेली आहे. तर रात्री थोडंसं कॅप्चर केले, एकदम भारी वाटत होतं बघा. आणि हे आम्हाला पार्सल आणण्यासाठी गेले होते. तर एकदम छान वाटतं या नर्सरीजवळ. मग काय थोडंसं शूट घेतलं, यांचं वेट करत करत थांबलो होतो. तर हे फायनली आलेले आहेत आणि यांनी मस्त पार्सल घेऊन आलेले आहेत. तर चायनीज भेटलेलं आहे आम्हाला, मग तेच घेऊन आलो घरी आणि मस्त आता वाढून घेतलं. खूप जास्त उशीर झालेला आहे. आणि ते शेजवान राईस आणि इकडे कंटकीसुद्धा आणली होती. पण एवढं जे जेवण आहे ना ते आम्हाला यावेळेला जाणार नव्हतं, कारण बराचसा उशीर झाला होता आणि उद्या सकाळी सिद्धूला पण स्कूलला जायचं असते. म्हणून आम्ही हे पार्सल घेऊन आलो आणि पटकन जेवण करून पटकन झोपायचा आमचा विचार होता. तर हे जे चिकन जे शेजवानी राईस होतं ना ते एकदम टेस्टी असतं बघा. आम्ही नेहमी त्याच ठिकाणावरनं घेतो. तर मस्त आता जेवण वगैरे करायचं आहे आणि यांना एकच सांगितलं होतं, तर यांनी 2 घेऊन आलेले आहेत. तर एवढं जास्त तर आम्ही दोघं खाऊ शकत नव्हतो. सिद्धू काही थोडंसंच खाऊन घेतो आणि एक जे आहे ते जशाला तसं आम्ही साईडला ठेवणार आहेत, कारण ते काय आम्हाला जाणार नाही आता. आणि त्यांच्याकडे ना जे चटणी असते ना शेजवान ती संपली होती. मग त्यांच्याकडून असं सॉस घेऊन आलो होतो आम्ही. तर सॉसचं आणि ह्या शेजवान राईसचं कॉम्बिनेशन ना बिलकुल छान नव्हतं लागत, पण ती चटणी खायची सवय झालेली आहे. मग सिद्धू म्हटला की मला पाहिजे, म्हणून त्याला आम्ही देऊन टाकला आणि आम्हीसुद्धा घेतलं होतं. बिलकुल चांगलं लागत नव्हतं ते, फक्त शेजवान राईस खायला खूप जास्त छान लागत होता. तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतं. इकडे गोड जिलेबीसुद्धा आणली होती. तर जिलेबी मात्र एकदम छान होती, एकदम टेस्टी. इकडे कंटक्की ती तर खायची बाकी आहे. तर याच्यातलं बरंचसं काही आमचं उरलं होतं आणि येताना मी भाजीपालासुद्धा घेऊन आले होते. तर ते सुद्धा मी तसाच ठेवलेला आहे आता. म्हटलं याला उद्या सकाळी आपण व्यवस्थित ठेवून देऊया. आणि मार्केटमध्ये जास्त हरभरा यायला लागला आहे आणि तो मला ना खूप जास्त आवडतो. तर इथे गाजर वगैरे सगळं घेऊन आलेलो आहोत, पण आता पोटात जागाच नाही आहे. म्हटलं चला सकाळी खाऊया. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.